प्रभाग क्रमांक 6च्या उमेदवार आपल्यासोबत निकिताताई देशमुख आहेत आणि त्यांच्यासाठी सामान्य नागरिकांचा एक असा प्रश्न आहे की महिलांच्या सुरक्षिततेसाठी CCTV, स्ट्रीट लाईट आणि तक्रार निवारण यंत्रणा या वचनांवर प्रत्यक्ष अंमलबजावणी तुम्ही कशी करणार आहात आणि त्याची कालमर्यादा किती असेल? नमस्कार, मी निकिता राहुल देशमुख, प्रभाग क्रमांक 6 ची उमेदवार आहे. आता जो आपण प्रश्न विचारला CCTVचा आमच्या आव्हानास याच्यात आहे आणि नंतरचं आहे की बा त्याची कालमर्यादा काय आहे, किती दिवसात तुम्ही किती कराल? दिवसात पूर्ण कराल. आमचे रणधीरभाऊ सावरकर, अनुपदादा धोत्रे यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आमचे नक्कीच महापौर आमचे बसतील, महानगरपालिका सत्ता आमची येईल हे 100% खरं आहे. आणि जशी सत्ता येईल त्याच्या कमीत कमी कालावधीत आम्ही भाऊंच्या मागे लागून आम्ही हे CCTV कॅमेऱ्याची व्यवस्था करू. आणि एक आणखी सांगायचं आहे, महिलांच्या सुरक्षिततेसाठी तर ऑलरेडी दामिनी पथक हे सुरू झालेलं आहे. हे आपल्या सर्वांसाठी पॉझिटिव्ह आहे. आणि स्ट्रीट लाईटचं आहे तर स्ट्रीट लाईटचे कामं पण सुरू झालेले आहे. हा प्रश्न असा की तुमच्या एरियामध्ये सगळ्यात अकोल्यातला क्रिमेस्ट एरिया जो आहे तो हा इथे हॉस्पिटल्स झाले, ट्युशन्स झाल्या, मोठे मोठे इमारती झाल्या, या सगळ्या याच एरियामध्ये येतात. तर यासाठी हा प्रश्न होता की CCTV आणि स्ट्रीट लाईट अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी लोक तुम्हाला मतं देतील असं मला वाटतं. महिलांच्या स्वरोजगार प्रशिक्षण केंद्र, बचत गट याबाबत तुमची ठोस योजना काय आहे? आता लाडकी बहीण योजना तर ही सर्वत्र आहे, मोदीजींनी काढलेली. बचत गटावर आमचा बराचसा भर आहे. आता त्या दिवशीची आपले बावनकुळे साहेबांची सभा झाली शिवाजी पार्कला. तिथे बावनकुळे साहेबांनी सांगितलं आम्हाला सर्वांना की तुम्ही जास्तीत जास्त महिला बचत गट काढा आणि त्या बचत गटांना 1 लाखाच्या वर म्हणजे प्रत्येकी एका बचत गटाला रोजगारासाठी ते आम्हाला निधी उपलब्ध करून देणार आहे. हा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. ही बावनकुळे साहेबांच्या कालच्या सभेसाठी असलेली सर्वात महिलांसाठी असलेला सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता. आणि रोजगारासाठी तर बऱ्याचशा योजना आहे, त्या नक्कीच आम्ही रणवीर भाऊ सर्वांच्या माध्यमातून पूर्ण करू. आता तिसरा प्रश्न असा की प्रभागातील पाणी, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा या महिलांशी थेट संबंधित समस्या आहेत. सर्वात आधी कोणत्या समस्येवर काम तुम्ही करणार आहात? मी सर्वात आधी स्वच्छतेवर, कारण पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सॉल्व्ह झालेला आहे आपल्या अकोला जिल्ह्यात. कारण आधी जो होता पाण्याचा प्रश्न तो 15 दिवसांनी आपल्याला पाणी पुरवठा व्हायचा, त्यानंतर 8 दिवसांनी आणि आता तर 4 दिवसातून आपल्याला पाणी पुरवठा होते. प्रश्न राहिला स्वच्छतेचा. आमच्या इथे जास्तीत जास्त हॉस्पिटल आहे आणि अपार्टमेंट आहे, त्यामुळे घाणीचं साम्राज्य जास्त होते. मी जास्तीत जास्त स्वच्छता करण्याकडे जास्त माझा कल राहील की जे आज भूमिगतचे काम तर आपल्या इथे सुरू झालेले आहे आणि स्वच्छता म्हणजे गाड्या वाढवून देईल, जसं टायमिंग वाढवेल. मी सांगितलं आहे की जो वेळ आहे कचरा घंटा गाड्यांचा तो जास्तीत जास्त एरियामध्ये कचरा घंटा गाडी पोचली पाहिजे यावर जास्त भर देईल. कारण महिलांचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न हे असतो की घरातील कचरा आपला बाहेर गेला पाहिजे आणि तो कचरा आम्ही घंटा गाडीच्या मार्फत नक्कीच तो पूर्ण करेल. नगरसेवक म्हणून तुम्ही महिलांच्या निर्णय प्रक्रियेत कसा सहभाग घ्याल? मी एक महिला आहे, नक्कीच निवडून येईल, नगरसेविका झाली की सर्वात जास्त भर तर बचत गटांवर. कारण बचत गटाच्या मार्फत जास्तीत जास्त महिला जुळून राहतील. लघु उद्योग सुरू करेल. जेवढ्या माझे बचत गट होतील त्यांना जेवढा निधी उपलब्ध होईल त्या सर्वांच्या मार्फत, म्हणजे महिला बचत गट हा सर्वात आज महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण महिलांच्या बचत गटामार्फत आपण अनेकशे लघुउद्योग सुरू करू शकतो. आणखीन एक करू शकेल मी की त्या महिलांच्या उद्योग जेव्हा सुरू करेल त्यांची विक्री झाली पाहिजे, त्यासाठी प्रदर्शनी लावण्याचा मी प्रभागात नक्कीच जास्तीत जास्त प्रयत्न करेल की त्या जो उद्योग सुरू होईल त्यातून त्यांना प्रदर्शनी लावून रोजगार उपलब्ध होईल आणि त्यांची जास्तीत जास्त विक्री होईल. परिणाम कसे दिसतील याची हमी तुम्ही कशी द्याल? महिला सक्षमीकरण म्हटलं की ती स्वतः सक्षम असली पाहिजे. मला असं वाटते आज बऱ्याचशा महिला सक्षमीकरण झालेलं आहे. हा शब्द न ठेवता मला असं वाटते आजच्या ज्या काळातली महिला आहे प्रत्येक महिला ही सक्षमीकरण आहे. तिच्यात क्षमता आहे प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक गोष्ट करायची. कारण तुम्ही पहा, जर एखाद्या कोणताही बिझनेस पहा, पेट्रोल पंपवर आज तुम्हाला महिला दिसेल, बस स्टँडवर तुम्हाला महिला दिसेल, छोट्या मोठ्या दुकानात महिला दिसेल. महिला सक्षमीकरण हे पहिलेपेक्षा आज बळकट होत आहे, पुढे होत राहील आणि 100% होणार आहे.
तर आपल्यासोबत होत्या प्रभाग क्रमांक 6च्या उमेदवार निकिताताई देशमुख आणि यांचं जे धोरण आहे ते खूप स्पष्ट आहे. तर यांना आपण शुभेच्छा देऊया आणि इथेच थांबूया. धन्यवाद. पाहत रहा RRC न्यूज.